नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. महाराष्ट्रातील राजकारण, शेतकरी आणि कृषीच्या मोठ्या बातम्या, सरकारी योजनांच्या नवीन अपडेट्स, मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय आणि आजच्या टॉपच्या ठळक बातम्या घेऊन आलोय तुमच्यासाठी. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. राज्यभर आज मेडिकल दुकानदारांचा बंद पाळण्यात आला. ऑनलाईन औषधी विक्री आणि काही नवीन नियमांच्या विरोधात अनेक शहरातील मेडिकलची दुकाने बंद राहिल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नेट पेपर फुटी प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू असून नागपूरसह अनेक भागांमध्ये तपास यंत्रणा सक्रिय. विद्यार्थी, पालक आणि कोचिंग क्लासेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. विदर्भात उष्णतेचा प्रचंड कायम असून अमरावती, वर्धा, अकोला आणि नागपूर परिसरात तापमान धोकादायक पातळीवर. हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या उन्हात घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे सामान्य नागरिक आणि शेतकरी चिंतेत. काही भागांमध्ये इंधन तुटवड्याच्या चर्चांमुळे पेट्रोल पंपावर वाहनांचा लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंधन तुटवडीच्या चर्चांदरम्यान राज्य सरकारने मोठे स्पष्टीकरण. महाराष्ट्रात महिनाभर पुरेल इतका फ्यूल स्टॉक उपलब्ध असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू. सर्व पक्षांची चर्चा करून एकमताने उमेदवार ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वक्तव्य करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधान परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले. सर्व प्रमुख पक्षांनी बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये उकाड्याचा त्रास वाढला. प्रचंड आर्द्रता आणि तापमानामुळे नागरिक हैराण झाले असून हवामान विभागाने सावध राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात तापमान 46 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक त्रस्त. उष्माघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाकडून आरोग्यविषयक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भंडारा, बुलढाणा आणि काही ग्रामीण भागात इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण. अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यातील काही शेतकरी वाढत्या उष्णतेमुळे चिंतेत. खरीप हंगामापूर्वी पाण्याची कमतरता आणि हवामान बदलाचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत उष्णता आणि आर्द्रतेचा दुहेरी फटका बसत असल्याने नागरिक त्रस्त. अनेकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. राज्यात आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठकांना वेग आला. अनेक नेत्यांचे दौरे आणि पक्षीय चर्चा सुरू आहे. राज्यातील काही भागात पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला. अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याला वेळ आलेली नागरिकांमध्ये नाराजी वाढलेली आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये उष्णतेमुळे आरोग्य समस्या वाढण्याची भीती. डॉक्टरांनी नागरिकांना भरपूर पाणी पिण्याचा आणि उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. शहरांमध्ये वाढत्या महागाईचा परिणाम आता सर्वसामान्यांवर दिसू लागला. इंधन दर वाढीमुळे वाहतूक आणि दैनंदिन खर्च वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेमुळे शाळांच्या वेळाबाबत चर्चा सुरू. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विदर्भात सेव्हर हीटवेव्ह अलर्ट जारी झाल्याने प्रशासन सतर्क. नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात प्री मान्सून हालचालींना सुरुवात झाल्याची चर्चा. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसामुळे उकाड्यातून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता. राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक क्षेत्रात नीट प्रकरणामुळे चिंता वाढली. विद्यार्थी आणि पालक सरकारकडून कडक कार्यवाहीची अपेक्षा करत आहेत. मुंबईसह अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडी आणि उष्णतेमुळे नागरिक त्रस्त. रोजच्या प्रवासात मोठा वेळ खर्च होत असल्याची तक्रार.
राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्र राजकारण पुन्हा चर्चेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन विविध पक्षांमध्ये हालचालीची वाढली आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकारवर दबाव वाढत असल्याचे चित्र. विविध मुद्द्यांवर निर्णयाची मागणी जोर धरत आहे. आज दिवसभर महाराष्ट्रात उष्णता, इंधन, शिक्षण, निवडणुका आणि आरोग्य या मुद्द्यांवर मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आजच्या घटनांकडे लागलेले आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या काही ठळक बातम्या. टॉपच्या 25 ठळक बातम्या. यापैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाची बातमी कोणती वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रातील राजकारण, शेती, सरकारी योजना, हवामान, रोजगार आणि ब्रेकिंग न्यूजचे रोजचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या अपडेट्ससह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.